वसतिगृहामध्ये निवासी डॉक्टरच होणार रुग्ण. कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अस्वच्छता आणि असुविधांमुळे डॉक्टरच रुग्ण होण्याची चिन्ह असून आज आमदार संजय केळकर यांनी भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी 2 आठवड्यात समस्या दूर करून सुविधा देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आमदार संजय केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता, अस्वच्छ पिण्याचे पाणी, दुर्गंधी येत असल्याने निवासी डॉक्टर आजारी पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच झोपण्यासाठी देखील पुरेसे बेड नाहीत. याबाबत निवासी डॉक्टरांनी निवेदन देऊनही समस्या दूर झाल्या नसल्याच्या तक्रारी निवासी डॉक्टरांनी केल्या. याबाबत श्री केळकर यांनी डीन स्वप्नाली कदम यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर 2 आठवड्यात वसतिगृहाला आवश्यक सुविधा देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. यावेळी डॉक्टर योगेश शर्मा, डॉक्टर अथर्व शिंदे, किशोर सोनगडा तसेच कृष्णा भुजबळ, विशाल वाघ आदी उपस्थित होते. याबाबत श्री केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, येथील कंत्राटदार महापालिकेचे जावई असल्याप्रमाणे वागत आहेत. येथे होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत महापालिका कोणतीही कारवाई करत नाही. केवळ CCTV कॅमेरे लावून सुरक्षा आणि सुविधांचा प्रश्न सुटणार नसून एखादी घटना घडण्याआधीच लक्ष देण्याची गरज श्री केळकर यांनी व्यक्त करत आयुक्तांनी तात्काळ या समस्यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्राप्त झाली होती. काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. काय नेमकं त्या तक्रारीच्या अर्जामध्ये नमूद केलं होतं आणि तुम्ही देखील पाहणी केलेली, काय काय गंभीर गोष्टी आढळल्या त्या ठिकाणी? नाही, या मार्ड नावाची जी संघटना आहे निवासी डॉक्टरांची आणि विद्यार्थ्यांची, त्यांच्या माझ्याकडे 2 वेळा तक्रारी आल्या होत्या. आणि ठाण्याला जे आपलं मेडिकल कॉलेज जे आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे, तर या ठिकाणी ही सगळी लोक सेवा देतात. यांची जी हॉस्टेल आहे या ठिकाणी खूप गंभीर समस्या आहे आणि या अनेक निवेदनं दिल्यानंतर देखील त्या समस्या सुटलेल्या नव्हत्या. खरं म्हणजे या इतक्या प्राथमिक समस्या आहेत, पण केवळ अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आणि त्याच्यामुळे या समस्यांना त्यांना तोंड द्यायला लागतंय. आणि हे डॉक्टरच पेशंट होतील अशा प्रकारची त्या ठिकाणी अस्वच्छता आहे, अस्वच्छ दूषित पाणी आहे, अत्यंत दुर्गंधी आहे. आणि या सगळ्या समस्यांच्या बरोबर त्यांना त्या ठिकाणी झोपण्यासाठी ज्या आवश्यक कॉट्स देखील पाहिजे. समजा एका रूममध्ये 4 विद्यार्थी असतील तर 4 कॉट पाहिजेत, तर त्या देखील नाहीत. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या गंभीर अशा समस्या या पाहण्याकरता मी आज वसतिगृहामध्ये आलो. इथल्या डीन आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आणि 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या दूर कराव्यात. खरं म्हणजे इतक्या प्राथमिक समस्या आहे की यांनी ते करायलाच पाहिजे होत्या, परंतु त्या केल्या गेल्या नाहीत. कारण की कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे. ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मनमानी कारभार करतात. हे जणू काही आमच्या महापालिकेचे जावई आहेत की काय अशा पद्धतीने वागतात. आणि त्याच्यामुळे स्वच्छतेपासून ते बाकीच्या गोष्टींपर्यंत हे ठेकेदार जे आहेत, हे ठेकेदारच मुळामध्ये त्या ठिकाणी काम न करता या समस्या अधिक निर्माण करतायत. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य त्या पद्धतीने इथे निवास करता आला पाहिजे. कारण की एवढी मोठी या ठिकाणी गर्दी असते छत्रपती हॉस्पिटलला, की ही मंडळी सगळी निवासी डॉक्टर तेथे सेवा देतात, 24-24 तास सेवा देतात. आणि त्यांचं जर राहणीमान, प्राथमिक त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या जर पूर्ण नसतील तर ते योग्य होणार नाही. आणि त्याच्यामुळे महापालिकेला आणि त्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून आम्ही ते करून घेऊ. अनेक कोटींचं बजेट काढलं होतं या इमारतीच्या पुनर्बांधणीकरिता. त्यामध्ये हॉस्टेलचं प्रयोजन देखील केलं होतं. अनेक अशा गोष्टी निदर्शनामध्ये आल्या होत्या. तरी देखील प्रश्न जसे जैसे तेच. याच्यामध्ये ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्यांची अक्षम्य, त्यांची दुर्लक्ष असल्यामुळे हे सगळं होतंय. खरं म्हणजे त्या ठिकाणी ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे. त्या ठिकाणी दर महिन्याला 2 महिन्याला योग्य ते पद्धतीने काम होतंय की नाही ते बघायला पाहिजे. हे पगार घेतात आणि कामचुकारपणा करतात. या महापालिकेचं आणखीन वैशिष्ट्य आहे की इथे कारवाईच केली जात नाही. कोणी कितीही भ्रष्टाचार, शेवटी रेड हँड पकडल्यावर एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे धाक बसेल अशा प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाने काम केलं देखील पाहिजे आणि ते पुढच्या काळामध्ये आम्ही करू. सर, मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकाची देखील कमतरता आहे या हॉस्पिटलमध्ये.
तुम्ही काय मागणी करत असाल का अधिवेशनचा काळ देखील सुरू आहे त्यामुळे कारण चोरीच्या समस्या देखील त्यांच्या डॉक्टरांच्या बाबतीत घडू लागल्या त्या ठिकाणी. नाही, कसं आहे की सुरक्षा आणि सुविधा या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. कुठली तरी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही धावपळ करणार आणि त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण करणार, याच्यापेक्षा घटना घडायच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी योग्य त्या व्यवस्था पाहिजे. केवळ सीसी कॅमेरे लावून काही त्या सुरक्षेचा विषय संपत नाही. त्याच्यामध्ये फक्त त्या टिपलं जाईल, परंतु घटना तर घडेल. ती घटनाच घडू नये म्हणून त्या ठिकाणी योग्य ती व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि ती देखील आजच्या या चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितली आणि ती देखील या 2 आठवड्याच्या आतमध्ये या सगळ्या व्यवस्था उभ्या करू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. सर डॉक्टर असेल किंवा विद्यार्थी असेल तर मानसिक संतुलनाकडे देखील बघणं तितकं महत्वाचं आहे, त्याबद्दल काय आव्हान? नाही, तेच तर मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना चांगल्या परिस्थितीमध्ये राहायला मिळालं पाहिजे. दूषित पाण्याने आंघोळ करणार, दूषित पाणी पिणार, त्या ठिकाणी कचऱ्यामध्ये त्या ठिकाणी झोपणार आणि आरोग्य सेवा देणार असं होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि ती तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, मान्य आयुक्तांनी देखील याची दखल घेतली पाहिजे ताबडतोब आणि ती त्या व्यवस्था ज्या आहेत त्या ताबडतोबीने लावल्या पाहिजे. ओके.